पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मध्यरात्री व्हिडिओ जारी. पेपरफुटीवर आज कॅबिनेट बैठकीत चर्चेची शक्यता. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. जेपी नड्डांच्या उपस्थितीत रुग्णालयात उपोषण सोडलं. देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता हा निर्णय. सोनम यांचं ट्विट. लवकरच अटींची माहिती घेणार. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांचा सहभागी होण्याचं आवाहन. आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवर सुरक्षेत वाढ. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक. पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणांवरून जेपी नड्डांचं आश्वासन. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार. माझ्या घरी किंवा कार्यालयात चर्चेसाठी या. केंद्रीय मंत्री जेपी नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन. तर सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं. अभिजित दिपके ठाम. राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन. कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी. सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी. मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी. राहुल गांधी, पळपुटेपणा सोडा, हिंमत दाखवून चर्चेसाठी संसदेत जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आवाहन. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. एकीकडे विद्यार्थ्यांना पाठिंबा, तर दुसरीकडे अण्णा हजारेंचं नवं विधान. सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असं वाटत नाही, हजारेंचं भाष्य. बिहारच्या जहानाबादमधील पेपरफुटी विरोधातील आंदोलन चिघळलं. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण. मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिसांवर कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू. काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल.